Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English topic 2.2 Two Fables. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये टू फेबल्स हा जो लेसन आहे या लेसनचं लँग्वेज स्टडी या ठिकाणी आपण लर्न करत होतो. लँग्वेज स्टडीमध्ये पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स म्हणजे काय याचं एक्सप्लेनेशन मी मागील व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर आज या ठिकाणी आपल्याला यूज एनी 5 of the following verb in your own sentences to show the past, present and future tense. या ठिकाणी खाली हे वर्ब दिलेले या सर्व वर्बची आपल्याला पास्ट टेन्समधलं कोणतं रूप आहे, प्रेझेंट टेन्समध्ये कोणती रूप आहे आणि फ्युचर टेन्समध्ये कोणती रूप आहे हे या ठिकाणी मी मागील व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर आज या ठिकाणी ही सर्व रूपं, हे सर्व वर्ब्स हे आपल्याला सेंटेन्सेसमध्ये यूज करायचे आणि ते सेंटेन्स या ठिकाणी राईट डाऊन करायचे आहे. तर ते सेंटेन्सेस मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेले ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी फर्स्ट वर्ब आहे लाईक. मग या ठिकाणी पास्ट टेन्समध्ये लाईक हे वर्ब यूज करायचं आणि सेंटेन्स लिहायचं ही लाईक क्रिकेट. त्यानंतर प्रेझेंट टेन्समध्ये लाईक हे वर्ब वापरायचं आणि त्याला यस लावायचा. प्रेझेंट टेन्समध्ये सेंटेन्स तयार करायचं ही लाईक्स क्रिकेट. त्याचप्रमाणे आता लाईक हे वर्ब फ्युचर टेन्समध्ये यूज करायचं. फ्युचर टेन्स ही विल लाईक क्रिकेट. अशा प्रकारे तिन्ही टेन्समध्ये लाईक हे वर्ब यूज करून या ठिकाणी सेंटेन्सेस मी तयार केलेली आहे. त्यानंतर सेकंड वर्ब आहे लव. मग पास्ट टेन्समध्ये लवचं सेकंड रूप आहे लव्ड. पास्ट टेन्समध्ये सेंटेन्स आहे दे लव्ड देअर पॅरेंट्स. त्यानंतर प्रेझेंट टेन्समध्ये दे लव्ज देअर पॅरेंट्स आणि फ्युचर टेन्समध्ये दे विल लव देअर पॅरेंट्स. अशा प्रकारे तीनही वर्ब हे या ठिकाणी तीन टेन्सेसमध्ये यूज केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे आन्सर हे वर्ब घेतलेलं आहे आणि याच्यावरून सेंटेन्स तयार करायचं आहे. पास्ट टेन्समध्ये ही आन्सर आवर क्युरी एस्टरडे. त्यानंतर प्रेझेंट टेन्समध्ये आन्सर्स ही आन्सर्स इमिजिएटली आणि फ्युचर टेन्समध्ये ही विल आन्सर माय क्वेश्चन. अशा प्रकारे आन्सर या वर्बवरून तीनही वर्बची रूपं या ठिकाणी वापरून सेंटेन्स या ठिकाणी तयार केली. त्यानंतर नेक्स्ट वर्ब आहे वेट. मग पास्ट टेन्समध्ये वेट यूज करून सेंटेन्स बनवायचं वी वेटेड आवर फ्रेंड्स. प्रेझेंट टेन्समध्ये वी वेट्स आवर फ्रेंड्स आणि फ्युचर टेन्समध्ये वी विल वेट आवर फ्रेंड्स. त्यानंतर नेक्स्ट वर्ब आहे राईट. पास्ट टेन्समध्ये राईटचं वर्ब आहे किंवा सेकंड रूप आहे रोट. मग पास्ट टेन्समध्ये आय रोट अ लेटर. प्रेझेंट टेन्समध्ये आय राईट्स अ लेटर आणि फ्युचरमध्ये आय विल राईट अ लेटर. अशा प्रकारे या ठिकाणी तीनही टेन्सेसमध्ये वर्ब कशा प्रकारे यूज करायचं आणि सेंटेन्स कसे बनवायचे हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर असे सेंटेन्सेस अजून तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. त्यानंतर कॅन यू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. नोट दॅट दीज वर्ब हॅव इररेग्युलर पास्ट टेन्स वर्ब. या ठिकाणी वर्ब दिलेले आहेत आणि या वर्बची आपल्याला तीनही रूपं ही आपल्याला कंप्लीट करायची. त्यांनी इथं डॅश दिले, या डॅशमध्ये आपल्याला ती वर्बची रूपं या ठिकाणी राईट डाऊन करायची. मी माझ्या नोटबुकमध्ये ही वर्ब या ठिकाणी राईट डाऊन केलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स. या ठिकाणी लाईकड, लाईक्स, लाईक, विल लाईक अशी तीन रूपं हे लाईकची. मग या ठिकाणी गोची तीन रूपं कोणती आहे तर गोचं पास्ट टेन्स आहे वेंट, प्रेझेंट टेन्स आहे गो किंवा गोज आणि फ्युचर टेन्स आहे विल गो. त्यानंतर कम हे वर्ब आहे. कमचं पास्ट टेन्स आहे केम. त्यानंतर प्रेझेंट टेन्स आहे कम किंवा कम्स आणि फ्युचर टेन्स आहे विल कम. ईट, ईटचं पास्ट टेन्स आहे एट. प्रेझेंट टेन्स आहे ईट किंवा ईट्स आणि फ्युचर टेन्स आहे विल ईट. त्यानंतर गिव हे वर्ब आहे. गिवचं पास्ट टेन्स आहे गेव.
त्यानंतर प्रेझेंट टेन्स आहे गिव किंवा गिव्ज आणि फ्युचर टेन्स आहे विल गिव. त्यानंतर टेक हे वर्ब आहे, त्याचं पास्ट टेन्स आहे टूक आणि प्रेझेंट टेन्स आहे टेक किंवा टेक्स आणि फ्युचर टेन्स आहे विल टेक. अशा प्रकारे हे इररेग्युलर वर्ब आहे आणि इररेग्युलर वर्बची या ठिकाणी पास्ट टेन्समध्ये कोणतं रूप येईल, प्रेझेंट टेन्समध्ये कोणते रूप येईल आणि फ्युचर टेन्समध्ये कोणती रूप येतील हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स या तिन्ही टेन्समध्ये वर्बची कोणती रूपं असतात हे या ठिकाणी तुम्ही पाहिलेली आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो हे सर्व वर्ब्स ही तुम्ही रीड करायची आणि प्रॅक्टिस करायची. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.